तुम्ही कधी विचार केलाय का की रद्दीत पडलेला एखादा भंगार फोन कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो किंवा कोणाचं हरवलेलं जग परत मिळवून देऊ शकतो? आजची गोष्ट अशाच एका 13 वर्षाच्या अनाथ मुलाची आहे, ज्याला रद्दीत एक असा फोन सापडला जो चालू होताच एका रात्रीत अख्खा महाराष्ट्र हादरला. पण त्या फोनच्या स्क्रीनवर जो व्हिडिओ प्ले झाला तो पाहून पोलिसांचेही पाय लंगडे पडले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी जे सत्य समोर येणार आहे ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. पुण्याच्या एका कोपऱ्यात जिथे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवेही भीतीने मिणमिणतात, तिथे भाऊराव भंगारवाला याचं एक छोटं दुकान होतं. या दुकानाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात राहायचा समीर. वय अवघं 13 ते 14 वर्ष. डोक्यावर आई बापाचं छत्र नव्हतं. 4 वर्षापूर्वी तो एका रेल्वे स्टेशनवर सापडला होता. तेव्हापासून तो भाऊरावांच्या दुकानात काम करायचा आणि तिथेच मोबाईल रिपेअरिंगचं काम शिकायचा. समीरचं एकच स्वप्न होतं, कसंही करून आपल्या खऱ्या आईवडिलांना शोधायचं. त्याला फक्त एवढंच आठवायचं की त्याच्या डाव्या हातावर एक जुना व्रण होता आणि लहानपणी त्याची आई त्याला सोनू म्हणून हाक मारायची. दिवसभर रद्दीचे पेपर गोळा करणे, तुटलेले डब्बे बाजूला करणे यातच त्याचा वेळ जायचा. पण समीरची खरी हुशारी होती मोबाईल दुरुस्त करण्यात. भाऊराव जे खराब फोन आणायचे त्यातून सुटे भाग काढून समीर स्क्रॅप फोन दुरुस्त करायचा. 24 जून 2026 ची ती रात्र होती. बाहेर धो पाऊस पडत होता. भाऊराव दुकान बंद करून निघून गेले होते. समीर दुकानाच्या आत एका छोट्या टेबलवर बसून रद्दीचे जुने कोणी रिकामी करत होता. अचानक एका गोणीच्या अगदी तळाशी त्याला काहीतरी जड लागलं. त्याने हात आत टाकला आणि बाहेर काढलं. तो एक फोन होता, पण फोन साधा सुद्धा नाही. तो एक अत्यंत महागडा आयफोन सारखा दिसणारा पण पूर्णपणे चिखलाने माखलेला आणि स्क्रीनवर हजारो तडे गेलेला स्मार्टफोन होता. फोनची अवस्था अशी होती की कोणीही त्याला कचरा समजून फेकून दिलं असतं. पण समीरच्या नजरेने काहीतरी वेगळं टिपलं. फोनच्या पाठीवर एक महागड्या हिऱ्याचं स्टिकर होतं, जे आत अर्धवट उखडलेलं होतं. समीरने विचार केला, एवढा महागडा फोन या रद्दीच्या गोणीत कसा आला? आणि ही गोणी तर 2 दिवसापूर्वी एका मोठ्या बंगल्याच्या कचऱ्यातून विकत आणली होती. समीरने तो फोन साफ केला. त्याची बॅटरी पूर्णपणे फुगली होती आणि मदरबोर्डवर पाणी गेलं होतं. कोणत्याही मेकॅनिकने सांगितलं असतं की हा फोन आता फक्त खेळणं झाला आहे. पण समीरने हार मानली नाही. त्याने रात्रभर जागून दुसऱ्या एका जुन्या फोनची बॅटरी काढली. आयर्नने त्याचे बारीक वायर्स जोडले आणि डिस्प्ले कसाबसा तात्पुरता करंट दिला. पहाटचे 3 वाजले होते. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता. समीरने शेवटी चार्जरची पिन त्या फोनला लावली. 5 मिनिट काहीच झालं नाही आणि अचानक फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर एक लाल रंगाचा लोगो चमकला. समीरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण तो आनंद फार काळ टिकणारा नव्हता, कारण फोन सुरू होताच लॉक स्क्रीन न येता थेट एक डेटा रिकव्हरी व्हिडिओ स्क्रीनवर प्ले झाला. समीरला वाटलं होतं की फोनमध्ये गाणी किंवा फोटो असतील, पण स्क्रीनवर जो व्हिडिओ सुरू झाला त्यातलं पहिलं दृश्य पाहताच समीरच्या हातातील स्क्रू ड्रायव्हर खाली पडला. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा सुटल्या, कारण त्या व्हिडिओमध्ये एका काळोख्या खोलीत एक चिमुरडा मुलगा रडत होता आणि त्याच्या समोर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पण सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे त्या रडणाऱ्या मुलाच्या डाव्या हातावर अगदी तसाच व्रण होता जसा समीरच्या हातावर होता. समीरचे डोळे फाटले. त्याने स्वतःच्या हाताकडे पाहिलं आणि पुन्हा फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं. व्हिडिओमध्ये दिसणारा तो 4 ते 5 वर्षाचा मुलगा हुबेहूब त्याच्या बालपणासारखा दिसत होता. व्हिडिओची क्वालिटी जुनी होती. कदाचित तो व्हिडिओ 10 वर्षापूर्वी रेकॉर्ड केला गेला असावा. व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला एका माणसाचा क्रूर हसण्याचा आवाज आला. तो माणूस कॅमेऱ्याच्या मागे होता. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला उद्देशून म्हणाला, सूर्यप्रताप तुझा हा एकुलता एक मुलगा आता कधीच तुझ्या गादीवर बसणार नाही.
तुझी अब्जावधीची संपत्ती आणि हा तुझा वारसदार, आज मी दोन्ही संपवून टाकतोय. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मोठा गोंधळ झाला. कॅमेरा हलला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माणूस, ज्याचं नाव सूर्यप्रताप होतं, त्याने आपल्या शेवटच्या श्वासाने त्या मुलाला पाहिलं आणि ओरडला, सोनू पळ, इथून पळ बाळ. सोनू हे नाव ऐकताच समीरच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला आठवलं, त्याची आई पण त्याला याच नावाने हाक मारायची. व्हिडिओमध्ये तो लहान मुलगा त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर उडी मारतो आणि व्हिडिओ तिथेच कट होतो. त्याखाली एक फाईल नेम लिहिलेला असतो, अंतिम पुरावा 2016. समीर थरथरत्या हाताने तो फोन टेबलावर ठेवतो. त्याला समजलं होतं की हा साधा अपघात किंवा रद्दीत पडलेला फोन नाही, हा एका 10 वर्षापूर्वी घडलेला अत्यंत मोठ्या गुन्ह्याचा जिवंत पुरावा आहे. आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे तो स्वतः सूर्यप्रताप नावाच्या कोणत्या तरी मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा आहे. त्याला लहानपणी संपवण्यासाठी एका गुंडाने कट रचला होता. पण आता प्रश्न होता की तो सूर्यप्रताप कोण होता? तो जिवंत आहे की मरून गेला? आणि तो जर जिवंत असेल तर तो कुठे आहे? समीरने फोनचा पुढचा डेटा तपासण्याचा प्रयत्न केला. फोनमध्ये सिम कार्ड नव्हतं, पण इंटरनल मेमरीमध्ये एक व्हॉइस रेकॉर्डिंग सापडलं. समीरने हेडफोन लावले आणि ते रेकॉर्डिंग प्ले केलं. त्या रेकॉर्डिंग मध्ये एका वृद्ध महिलेचा रडण्याचा आवाज येत होता. माझा सोनू गेला, पण मला माहितीये तो जिवंत आहे. सूर्यप्रताप, तुम्ही खचून जाऊ नका. जोपर्यंत आपल्या घराण्यातील तो शेवटचा दिवा मिळत नाही, तोपर्यंत त्या नराधम विक्रमला आपली संपत्ती मिळता कामा नये. मी हा फोन त्या बंगल्याच्या गुप्त लॉकर मध्ये लपवून ठेवते. समीरला समजलं की हा फोन कोठून तरी चोरी करून किंवा रद्दीच्या बहाण्याने बाहेर काढण्यात आला होता, जेणेकरून पुरावा नष्ट करता येईल. आणि ज्या बंगल्याच्या रद्दीतून हा गोणी आला होता, तो बंगला पुण्यातल्या सर्वात पॉश भागात म्हणजेच कोरेगाव पार्क मधील सूर्यप्रताप पॅलेस होता. समीरने ठरवलं की तो जिथे जाणार सकाळी 6 वाजता तो भाऊरावांना काही न सांगता तो फोन खिशात टाकून कोरेगाव पार्कच्या दिशेने निघाला. समीर जेव्हा त्या अवाढव्य सूर्यप्रताप पॅलेसच्या मुख्य गेट समोर पोहोचला, तेव्हा तिथे हजारो लोकांची गर्दी जमली होती. घराबाहेर फुलांचे हार लावले होते आणि रडण्याचा आवाज येत होता. समीरने गर्दीतल्या एका माणसाला विचारलं, काका इथे काय झालंय? त्यावर त्या माणसाने जे उत्तर दिलं ते ऐकून समीरच्या पायाखालची जमीन सरकली. तो माणूस म्हणाला, अरे बाळा, या घरचे मालक सूर्यप्रताप सिंह यांचं आज पहाटे 3 वाजता हार्ट अटॅकने निधन झालं आणि आता त्यांची सकाळी संपत्ती त्यांच्या कपटी भावाच्या म्हणजेच विक्रमच्या नावावर होणार आहे. समीर स्तब्ध झाला. ज्या बापाचा शोध घेण्यासाठी तो रात्रपासून धडपडत होता, तो बाप या जगातून निघून गेला होता. आणि तीही आजच पहाटे 3 वाजता, नेमका त्याच वेळी जेव्हा समीरने दुकानात तो फोन चालू केला होता. ही वेळ एक अंधश्रद्धा होती की निसर्गाचा कोणताही अजब संकेत? समीरच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, पण आता रडण्याची वेळ नव्हती. त्याला समोर दिसत होतं की पांढऱ्या कपड्यात एक धिप्पाड क्रूर चेहऱ्याचा माणूस उभा होता, जो लोकांना खोटं रडून दाखवत होता. तो दुसरा कोणी नसून व्हिडिओतील तोच विलन विक्रम होता. विक्रम मोठ्याने म्हणत होता, माझ्या मोठ्या भावाचं जाणं हा या कुटुंबावर मोठा आघात आहे. त्यांचा मुलगा सोनू तर 10 वर्षापूर्वीच मेला. आता या सूर्यप्रताप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची जबाबदारी मलाच सांभाळावी लागेल. समीरचा हात खिशातील त्या तुटलेल्या फोनवर घट्ट झाला. त्याला समजलं की जर त्याने आता काही केलं नाही तर त्याच्या वडिलांच्या खुन्याला सगळी संपत्ती आणि मान सन्मान मिळून जाईल. पण तो एक 13 वर्षाचा अनाथ मुलगा त्या अब्जाधीशाच्या घरात सुरक्षा रक्षकांना चकवून आत कसा जाणार? समीरने एक युक्ती केली. तिथे फुलांचे हार घेऊन जाणारा एक टेम्पो आला होता. समीरने गुपचूप त्या टेम्पोच्या मागे उडी मारली आणि फुलांच्या मोठ्या टोपलीच्या मागे लपला. टेम्पो थेट बंगल्याच्या आत मुख्य हॉलच्या जवळ गेला. समीर हळूच टोपलीतून बाहेर पडला. बंगल्याचा आतला भाग एखाद्या महालासारखा होता, पण तिथे प्रत्येक कोपऱ्यात सन्नाटा आणि दुःख पसरलं होतं.
हॉलच्या मध्यभागी सूर्यप्रताप सिंह याचं पार्थिव ठेवलं होतं. त्यांच्या बाजूला एक वृद्ध महिला जी व्हीलचेअर होती ती ढसाढसा रडत होती. समीरने तिचा आवाज ओळखला. ही तीच आजी होती जिचा व्हॉइस रेकॉर्ड मध्ये आवाज होता. समीर हळूहळू त्या पार्थिवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण अचानक एका हाताने त्याची कॉलर मागून घट्ट पकडली. ए, कोण आहेस रे तू? इथे काय करतोयस? भंगरवाल्या, एक जाडजूड सुरक्षा रक्षक त्याच्यावर ओरडला. त्या आवाजाने हॉल मधील सगळ्यांचं लक्ष समीरकडे गेलं. विक्रमनेही मागे वळून पाहिलं. समीरचा चेहरा पाहताच विक्रमच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. जरी समीर मोठा झाला होता तरी त्याचे डोळे आणि नाक हुबेहूब सूर्यप्रताप यांच्यासारखे होते. विक्रम ओरडला, बाहेर काढा या भिकाऱ्याला इथून. माझ्या भावाच्या अंतिम संस्कारात हा कचरा कुठून आला? सुरक्षा रक्षक समीरला फरफटत बाहेर नेऊ लागला. समीर ओरडत होता, सोडा मला, पण मला माझ्या आजीला भेटायचं. माझ्याकडे पुरावा आहे. पण कोणीच त्याचं ऐकत नव्हतं. समीरने ताकदीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच झटापटीत त्याच्या खिशातून तो तुटलेला स्मार्टफोन थेट हॉलच्या संगमरवरी फरशीवर जाऊन पडला आणि त्या फोनची स्क्रीन पुन्हा एकदा चालू झाली. तो तुटलेला फोन फरशीवर पडला आणि अख्ख्या हॉलमध्ये सन्नाटा पसरला. कारण सिम कार्ड नसतानाही त्या फोनमधून एका लहान मुलाचा आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाचा आवाज जोरात गुंजू लागला. तो आवाज ऐकून व्हीलचेअर वर बसलेली ती वृद्ध आजी जागीच उभी राहिली. पण मित्रांनो, पुढे जे घडलं ते पाहून पोलिसांच्या अंगावरही काटा आला. विक्रमने त्या 13 वर्षाच्या मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्या फोनमध्ये असं कोणतं भयंकर रहस्य होतं ज्याने संपूर्ण खेळच पलटला. हा भाग शेवटपर्यंत बघा. तो स्मार्टफोन जेव्हा हॉलच्या पांढऱ्या संगमरवरी फरशीवर पडला तेव्हा त्याचा पुढचा कडक झालेला डिस्प्ले पूर्णपणे निखळला. पण समीरने रात्री केलेल्या त्या बारीक वायरच्या कनेक्शनमुळे फोन बंद झाला नाही. उलटा त्याचा स्पीकर फुल व्हॉल्यूमवर चालू झाला. अख्ख्या हॉलमध्ये जिथे शेकडो मोठे बिझनेसमॅन, नातेवाईक आणि पोलीस अधिकारी शांत उभे होते, तिथे अचानक एका 4 वर्षाच्या मुलाचा रडण्याचा आवाज गुंजला. बाबा, बाबा उठो ना, मुझे डर लग रहा है. तो आवाज ऐकताच व्हीलचेअरवर डोळे मिटून बसलेल्या त्या वृद्ध आजीने एकदम डोळे उघडले. तिचे हात थरथरू लागले. तिने ओरडून विचारलं, हा माझा सोनूचा आवाज आहे. माझा सोनू कुठे आहे? त्याच वेळी फोन मधून दुसरा आवाज आला. तो क्रूर नराधम विक्रमचा आवाज होता. सूर्यप्रताप, तुझा हा एकुलता एक मुलगा आता कधीच तुझ्या गादीवर बसणार नाही. हा आवाज ऐकताच हॉलमध्ये उभ्या असलेल्या विक्रमचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. त्याच्या कपाळावर घामाचे मोठे थेंब जमा झाले. त्याला समजलं की त्याचा 10 वर्षापूर्वीचं पाप आज या भरलेल्या सभेत सगळ्यांसमोर उघड पडतंय. विक्रमने तातडीने आपल्या सुरक्षा रक्षकांकडे पाहिलं आणि ओरडला, तो फोन तोडून टाका आणि या भिकाऱ्या मुलाला जिवंत घराबाहेर फेका. हा कोणीतरी आमच्या कुटुंबाला बदनाम करायला कट रचला आहे. 2 धिप्पाड सुरक्षा रक्षक त्या फोनच्या दिशेने धावले. पण समीर चपळ होता. तो गरिबीत आणि रस्त्यावर वाढला असल्यामुळे त्याचे रिफ्लेक्सेस खूप वेगवान होते. रक्षकांनी फोनला हात लावण्यापूर्वी समीरने जमिनीवर डायव मारली आणि तो फोन आपल्या छातीशी घट्ट धरला. हा फोन माझ्या बाबांचा आहे आणि हा माणूस खुनी आहे. समीरने थेट विक्रमकडे बोट दाखवून ओरडलं. समीरने असं म्हणताच विक्रमचा संशय तुटला. त्याने कायदा, पोलीस, समाज सगळं काही विस्कटून थेट समीरच्या दिशेने धाव घेतली. त्याने समीरची कॉलर पकडली आणि त्याचा गळा इतक्या जोरात दाबायला सुरुवात केली की समीरचा श्वास गुदमरू लागला. विक्रम ओरडत होता, तुला मी 10 वर्षापूर्वी संपवायला हवा होता. पण विक्रमच्या तोंडातून रागाच्या भरात निघालेले हे शब्द त्याची सर्वात मोठी चूक ठरेल. कारण तिथेच बाजूला पुण्याचे पोलीस कमिशनर उभे होते. पोलीस कमिशनर गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता विक्रमला मागे ओढलं.
आणि त्याला एक जोरदार थप्पड लावली. विक्रमसिंह, स्वतःवरचा ताबा गमावू नका. आणि तुम्ही आत्ता काय म्हणालात? 10 वर्षापूर्वीच संपवायला हवं होता. याचा अर्थ काय? विक्रमला जाणीव झाली की त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. तो चाचपडत म्हणाला, नाही नाही साहेब, माझा तो अर्थ नव्हता. हा मुलगा खोटं बोलतोय. हा सूर्यप्रताप यांचा मुलगा सोनू असू शकत नाही. सोनू तर 10 वर्षापूर्वी नदीत वाहून गेला होता. तितक्यात ती वृद्ध आजी, जी गेली 5 वर्षे व्हीलचेअर वरून उठू शकत नव्हती, ती अमानुष ताकदीने स्वतःच्या पायावर उभी राहिली. नात्याची ओढ आणि आईचं काळीज तिला थांबवून ठेवू शकलं नाही. ती हळूहळू चालत समीरच्या जवळ आली. समीर अजूनही जमिनीवर बसून धापा टाकत होता. आजीने त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिने समीरचा डावा हात वर केला आणि तिथली बाई मागे सरकवली. तिथे कोपऱ्याच्या खाली एक जुना त्रिकोण आकाराचा जळालेला व्रण होता. आजीने मोठ्याने हंबरडा फोडला. हाच माझा सोनू. लहानपणी दिवाळीत फटाक्याने याचा हात जळाला होता. हा माझा सोनू आहे. माझा बच्चा जिवंत आहे. तिने समीरला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. 10 वर्षाचा वनवास संपला होता, पण कथेचा शेवट अजूनही बाकी होता. कारण संपत्तीचा वारसदार तर मिळाला होता, पण सूर्यप्रताप याच्या खुनाचा अधिकृत पुरावा अजूनही पोलिसांना हवा होता. विक्रम अजूनही हार मानायला तयार नव्हता. तो हसत म्हणाला, अहो आई, कोणीही भिकारी हातावर जखम करून येऊ शकतो, आणि या तुटलेल्या मोबाईल मधील आवाजावरून तुम्ही एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकता? या मोबाईल मधील व्हिडिओ मध्ये माझा चेहरा कुठे दिसतोय? फक्त आवाजावरून कोर्ट मला दोषी ठरवू शकत नाही. विक्रमचं बोलणं कायद्याच्या दृष्टीने बरोबर होतं. त्या व्हिडिओ मध्ये फक्त आवाज होता. कॅमेरा सूर्यप्रताप आणि लहान सोनूवर होता. विक्रमचा चेहरा कुठेच नव्हता. पोलीस कमिशनर गायकवाड म्हणाले, विक्रम याचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला ठोस डिजिटल पुरावा हवा आहे, नाहीतर कोर्टात ही केस टिकणार नाही. समीरने आजीचे आसू पुसले आणि तो उभा राहिला. तो त्या तुटलेल्या फोनकडे बघून हसला. तो पोलीस कमिशनरला म्हणाला, साहेब, मी फक्त मोबाईल मेकॅनिक नाही. मी रद्दीतून जुन्या गोष्टी गोळा करणारा मुलगा आहे. ज्या गुणीत मला हा फोन सापडला त्यात फक्त हा फोन नव्हता. त्यात या फोनचं मूळ मेमरी कार्ड आणि एक जुनी डायरी सुद्धा होती, जी विक्रम काकांनी कचऱ्यात फेकली होती. आणि त्या मेमरी कार्ड मध्ये जो दुसरा व्हिडिओ आहे तो मी अजून प्ले केलाच नाही. हे ऐकून विक्रमने थेट खिशातून पिस्तूल काढली आणि आजीच्या डोक्याला लावली. हॉलमध्ये एकच खळबळ माजली. नातेवाईक आणि पाहुणे भीतीने ओरडत बाहेर पळू लागले. विक्रम पिसाळलेल्या वाघासारखा झाला होता. त्याने पिस्तूल आजीच्या कानशीला लावली आणि ओरडला, सगळे मागे व्हा. गायकवाड, तुझ्या पोलिसांना मागे घे, नाहीतर मी या म्हातारीला इथेच उडवून देईन. विक्रमने समीरकडे पाहत म्हटलं, सोनू, तू आलास आणि माझं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त केलंस. तो फोन आणि ते मेमरी कार्ड शांतपणे माझ्याकडे दे, नाहीतर तुझी आजी आजच तिच्या मुलाकडे, सूर्यप्रताप याच्याकडे वर जाईल. समीरच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक वेगळाच आत्मविश्वास होता. तो शांतपणे पुढे चालत येऊ लागला. मागे हो, मी गोळी झाडेन, विक्रम ओरडला. समीर म्हणाला, काका, तुम्ही खूप मोठे बिझनेसमन असाल, पण गॅजेट्सच्या बाबतीत तुम्ही अजूनही जुन्या काळात जगताय. मी रात्री जेव्हा हा फोन रिपेअर केला तेव्हा मी यातलं सिम कार्ड काढलं नाही, कारण यात सिम कार्ड नव्हतंच. पण मी हा फोन दुकानाच्या वायफाय ला जोडला होता आणि फोन चालू होताच यातला तो दुसरा व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्ही माझ्या बाबांना विष देताना स्पष्ट दिसत आहात, तो व्हिडिओ मी ऑटोमॅटिक पुण्याच्या सायबर पोलीस स्टेशनच्या ऑफिशियल ईमेल आयडी वर अपलोड केला आहे. गायकवाड यांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांनी फोन उचलला. सायबर सेलचे इन्स्पेक्टर बोलत होते. सर, सूर्यप्रताप मर्डर केसचा 2016चा आणि आज पहाटचा दोन्ही व्हिडिओ क्लिअर चेहऱ्यासह आमच्या ईमेलवर आले आहेत.
गुन्हा सिद्ध झाला आहे. विक्रमच्या हातातील पिस्तूल गळून पडली. त्याचे डोळे शून्य झाले. पोलिसांनी तात्काळ पुढे होऊन विक्रमच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला फरफटत गाडीत टाकलं. सूर्यप्रताप सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. समीरने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. त्यांच्या डोळ्यात आसू होते, पण मनात एक समाधान होतं की त्याने आपल्या वडिलांना न्याय मिळवून दिला होता. काही दिवसानंतर सूर्यप्रताप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मुख्य कार्यालयात एक मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलावण्यात आली. आजी व्हीलचेअरवर होती आणि तिच्या बाजूला समीर सूट बूट घालून उभा होता. आजीने माईक हातात घेतला आणि जाहीर केलं, माझा नातू सोनू म्हणजे समीर याला बिझनेस मधलं काही माहीत नाही, पण त्याची खरी आवड तंत्रज्ञानात आहे. म्हणून आमच्या कंपनीतर्फे आम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठं समीर गॅजेट अँड मोबाईल रिसर्च सेंटर सुरू करत आहोत. जिथे गरीब आणि अनाथ मुलांना मोफत मोबाईल आणि रोबोटिक्सचं शिक्षण दिलं जाईल. आणि या सेंटरचा पहिला हेड माझा सोनू असेल. समीरने आपल्या खिशातील तो जुना तुटलेला फोन बाहेर काढला आणि त्याकडे पाहून हसला. ज्या रद्दीच्या फोनला लोकांनी कचरा समजून फेकून दिलं होतं, त्याच फोनने समीरला त्याचं हरवलेलं जग आणि त्याची हक्काची माणसं परत मिळवून दिली होती. तर मित्रांनो, ही होती रद्दीत सापडलेल्या एका तुटलेल्या फोनची आणि एका प्रामाणिक मुलाची हृदयस्पर्शी कहाणी. यावरून एकच शिकायला मिळतं की सत्य कितीही काळोखात लपवलं तरी ते कधी ना कधी प्रकाशात येतच. जर तुम्हाला समीरची ही हिंमत आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन थरारक गोष्टीत. तोपर्यंत काळजी घ्या.